शेतकरी मित्रांनो, आपण आज टॉप अशा 4 तुरीच्या वाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहे। त्या पूर्ण विद्यापीठाच्या विकसित केलेल्या तुरी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप सारं बंपर उत्पादन त्या ठिकाणी मिळतंय। अशा तुरीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे लाल तुरीची माहिती बघूया। तर लाल तुरीमध्ये सर्वात टॉपची तूर आपल्याला बघायची जर झाली तर लाल तुरीमध्ये फुले राजेश्वरी ही तूर आपल्याला बघायला मिळते। महाबीजचं तूर आहे आणि यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून विकसित केल्यामुळे याची खूपच प्रचिती आहे आणि याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे। 140 ते 150 दिवसामध्ये हे काढणीस पीक येतं आणि विशेष म्हणजे मर रोग आणि वांज रोगाला रोग प्रतिकार असल्यामुळे याची खरंच शेतकऱ्यांमध्ये पसंती आहे। आणि त्याचबरोबर हे मध्यम ते भारी जमीन किंवा हलक्या जमीनमध्ये सुद्धा आपण याची लागवड करू शकतो। दुसरं लाल तुरीमध्ये वाण जे विकसित केलेलं आहे किंवा एकदम प्रचिती आहे, शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा चांगले आहे असे जे वाण आहे ते म्हणजे BDN 716 खूपच थैमान या वाणाने घातलेला आहे, कारण त्याचं उत्पादन सुद्धा 10 ते 15 क्विंटल पर्यंत येतं आणि लाल तूर असल्यामुळे हिला पाण्याची सुद्धा आवश्यकता असते। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बदनापूर यांच्याद्वारे ही विकसित केलेली आहे। 2016 मध्ये या वाणाचं आपण त्या ठिकाणी बघतो की वाण प्रचलित झालं असतं किंवा विकसित झालेलं होतं आणि याचं 145 ते 165 दिवसामध्ये हे वाण आपल्याला त्या ठिकाणी विकसित झालेला आहे आणि याची आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आणि मध्यम ते भारी जमिनीमध्ये सुद्धा हे वाण चांगल्या प्रकारे येतं आणि याची सुद्धा आपण लागवड करू शकता। पांढऱ्या तुरीमधील काही 2 टॉप वाण बघूया। तर पांढऱ्या तुरीमधील टेकमध्ये जर आपण बघितलं तर गोदावरी ही एक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानेच विकसित केलेली जात आहे। 160 ते 165 दिवसामध्ये येते, म्हणजे लंबा ड्युरेशनचा आहे। पण यामध्ये तूर जी वाण आहे तर सगळ्यात मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये येणार वाण आहे आणि याला पाण्याची सुद्धा आवश्यकता असते आणि पीक हे तग धरून राहणार असल्यामुळे शेतकरी याची पसंती जास्त आहे आणि याचं उत्पादन जर बघितलं तर 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला येतं, म्हणून याची सुद्धा आपण लागवड करू शकता। त्यामध्ये पुन्हा BDN 711 हे सुद्धा वाण वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे आणि हे पांढरं तुरीचं वाण असल्यामुळे याला सुद्धा शेतकऱ्यांची पसंती आहे। यामधील हा 1 नंबरचा वाण आहे आणि कमी पाण्यात आणि कोरड्या हवामानातही हे पीक येतं असं तूर वाण आहे। आणि आपण जर बघितलं तर यामध्ये शेतकऱ्यांची पसंती खूपच आहे। या वाणाला अत्यंत प्रचिती मिळालेली आहे, कारण त्याचं उत्पादन 12 ते 15 क्विंटल पर्यंत सहजासहजी मिळतंय आणि हे वाण आपण जर बघितलं तर सर्वात लवकर येणारं वाण आहे, म्हणजेच 135 ते 140 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग होते। त्यामुळे या तूर वाणामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकता। तर असे 4 वाण आपण तुमच्या समोर ठेवलेले आहे। या 4 वाणापैकी मागच्या वर्षी लागवड केलेली होती का हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शेतीविषयी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।